हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा मॉर्निंग आहे, सकाळी 7:30 वाजत आलेत का 50 झालेत, 7:50। आणि मी आज 6:30ला सांगू केली तर मला एवढी थंडी वाजली काय माहिती। तर कारण ते सांगते, चला पुढे बघूया। तर बघा माझ्या पोरीचं आहे 10वीचे पेपर आणि तिकडं तिचं चालू आहे अभ्यास आणि माझं इकडे चालू होतं मोबाईल बघणं, काय चालू होतं मेसेज बघणं। तर हा बघू शकता माझं वॉलपेपर किती क्यूट आहे ना। तर मला रोज खूप आवडतात, म्हणजे खूपच आवडतात गुलाब। तर चला तिला अभ्यास न करता, डिस्टर्ब न करता आपले काम करूया। मग बघा रात्री असं किचन वट्टा असं मस्त आवरून ठेवते, तरी पण घाण होतं बघा। जाऊ दे, त्याला इग्नोर करून थोडंसं म्हटलं बाहेरची हवा घरात येऊ द्या म्हणून खिडकी खोलली। आणि इकडे बघा मी रात्री दही जमवली होती, तुम्हाला रात्रीच्या व्लॉगमध्ये बोलले होते ना मी दही जमा रही हूँ। तर मी घरीच दही लावते बरं का। तर बघू शकता, पहिलं घ्यायचे बाहेर पण आता नाही घेत। कसली भारी दही झाली, ओ माय गॉड, एवढं भारी वाटणी, इतनी खुशी वाव। तर अशी मस्त बघा हे मडकं किती छान आहे, छोटूस, त्याच्यामध्ये अशी दही किती क्यूट वाटते। मग अशी मस्त दही मला तर दही नाही आवडत, फक्त पराठ्यासोबत आवडते, असं चपातीसोबत नाही आवडत। मग इकडं कणिक मळला, असं भिजत ठेवलं आणि तोपर्यंत जाऊया म्हटलं गार्डनमध्ये आणि थोडीशी वॉक केली ना, थोडंसं बॉडी फ्रेश होती। आंघोळ केल्यावर नाही, पण मला नाही का वेगळंच वाटत होतं, वॉकिंग नाही केली, सवय झाली ना बॉडीला। तर म्हटलं चला रोजच्यापेक्षा थोडेसे कमी मारूया। मग आले, थोडे वॉक केली आणि असं बघा वातावरण सकाळी मोबाईलमुळे सगळे लोक जग वेडं झाले माहिती आहे। कोणत्या येतात मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात गार्डनमध्ये पण जाऊ द्या, मी पण त्यातलीच आहे। तर चला दुसऱ्याला बोलून काय फायदा। तर बघा असं मस्त पसीना झाले, आंघोळ केलेला काय फायदा नाही, पण जाऊ द्या मी नंतर चेंज करेन, मला लय घाण वाटतं। मग फायनली मी आले घर पे देखो। माझे सासरे सकाळी जेवतात, ते नाही का कामाला जातात ना, तर सकाळी त्यांना 8 7:30लाच नाश्ता लागतो। आणि मग ते नाश्ता करत होते, मी आले घरी, लगेच चपात्या करायला लागले। बघू शकता पोरीचे 10वीचा पेपर आहे, तिचं आवरायचं होतं। मग तिला मस्त अशी दही चपाती आणि रात्रीची थोडी बिर्याणी होती ती दिली। बघू शकता अशी मस्त आपली दही इकडे झालेली आहे रेडी। मग अशी मस्त तिला दही वाटीत काढली, लय भारी वाटत होतं असं क्यूटचं ह्याच्यामधून काढायला। मग तिला बघा केस तिचे बांधले आणि तिला लगेच खायला दिलं, तिकडे बिर्याणी आणि इकडे दही साखर चपाती। आणि माझ्या पोरांना सगळं जागेवर पाहिजे, हातात पाहिजे, तर तिच्या हातामध्ये अशी बॉटल दिली। पाण्याची पण बॉटल भरत नाहीत माहिती आहे का तुम्हाला, एवढं मी त्यांना लाडून ठेवलंय। आणि आताच मलाच त्रास होते, तर जाऊन द्या बघा तिच्या पप्पांना पण पटपट खायला दिलं आणि आजीचा आशीर्वाद घेतला। आणि पोरगी निघाली पेपर द्यायला, तर पोरगी गेली पेपर द्यायला, बघू शकता गेले तिचे पप्पा सोडायला तिला। आणि मग आपल्या पोट पाण्याचं चला बघूया म्हटलं, तर मग माझ्यासाठी मी तर दही चपाती नाही, हे आलं बघा लाडच। उठलं सकाळी आणि बघा कसं नाटक करते, मम्मी मला हे नाही खायचं, ते नाही खायचं। मग मला तर खूपच भूक लागली होती, मग मी काय केलं बघू शकता, मैंने बनाया बेसन का चिल्ला। कुणाला आवडतं बेसन पोळी आणि चपाती, मला लय जास्तच खाऊशी वाटते नाही का। आणि मस्त असं खरपूस मी बेसनची पोळी बनवली बघा, खूप छान असं एकदम तुटलीच, पण जाऊन द्या म्हटलं, त्याला इग्नोर करायचं, आपल्याला काय करायचं आहे बघा। असं मस्त मिरची कोथिंबीर वगैरे टाकून लय भारी लागतं माहितीये का। आणि मग असं मस्त खाल्लं बघा मी, खूपच भूक लागते माहितीये का सकाळच्या दगदगीत। आणि हे काय भारी, इकडं पार्लेजी बिस्किट पण पाण्यासोबत मला खूप आवडतं, म्हणून मी इकडं असं मस्त चिल्ला आणि बेसनची पोळी आणि चपाती खाल्ली। तर चला आजसाठी एवढंच। आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।